श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। तांब्यामध्ये मला लोकांच्या उठावाचे एक नमुनेदार चित्र पाहायला मिळाले। काशीनाथ पंतांची जनतेपुढे होणारी भाषणे मी ऐकली। त्यांमध्ये गांधींच्यावर असणारी त्यांची भक्ती, अहिंसेवरचा त्यांचा विश्वास, विधायक पद्धतीने देश बांधण्याच्या कार्यक्रमाची मनाची तयारी, त्यामुळे ते लोकांवर मोठा परिणाम करीत असत। तांबवे आणि आसपासच्या भागातील लोकांचे काशीनाथ पंत देशमुखांवर फार मोठे प्रेम होते। त्यांचा नेहमीचा व्यवसाय व्यापार होता। कराडच्या बाजारपेठेत त्यांचे दलालीचे दुकान होते। जनतेतून नेता निर्माण कसा होतो हे मी प्रत्यक्ष या निमित्ताने पाहिले आहे। काशीनाथ शेटजींनी माझ्यावर प्राथमिक कार्यकर्त्याच्या अवस्थेपासून फार प्रेम व कौतुक केले। मला आपल्या भागामध्ये नेऊन जनआंदोलनाच्या प्रक्रियांचे शिक्षण दिले। हे जसे तांब्यामध्ये घडले तसेच इंदोली आणि मसूरमध्येही घडत होते। मसूरचे राघवअण्णा लिमये हे तर माझे कायमचे मित्र बनले। प्रथमतः त्यांची माझी तशी ओळख नव्हती, पण एके दिवशी कराडच्या घाटावरच्या सभेत हा तरुण मुलगा चिठ्ठी पाठवून मला बोलायचे आहे असे सांगून भाषणासाठी उभा राहिला आणि त्याने भाषण केले। ते इतके मुद्देसूद, विचार इतके स्पष्ट आणि स्वच्छ, बोलण्यामधली कळकळ आणि स्वातंत्र्याविषयीची तळमळ ही इतकी उत्कट होती की त्या माणसाकडे मी झपाट्याने आकर्षित झालो। मी जाऊन त्यांना दुसऱ्या दिवशी भेटलो आणि त्यांची ओळख करून घेतली। मी कराडमध्ये काम करीत होतो हे त्यांनी पाहिले होते। 4-8 दिवसात मी ज्या भागात आमचे घर होते त्या भागात राघवअण्णांसाठी एका सभेचे आयोजन केले आणि प्रथम मी बोललो। माझे भाषण ऐकून राघवअण्णा माझ्या गळ्यातच पडले। अधिक भावनाप्रधान भाषण होते। त्यानंतर राघवअण्णांचेही भाषण झाले आणि ती सभा संपली, पण त्या दिवसापासून आमची दीर्घ मुदतीची मैत्री सुरू झाली। राघवअण्णा पुढे 1962 मध्ये मोटार अपघातात निधन पावले। त्या दरम्यानच्या 32 वर्षांमध्ये त्यांची माझी मैत्री अखंड राहिली। आम्ही दोघांनी कित्येक दिवस एकत्र जेलमध्ये काढले। त्याची हकीकत योगायोगाने पुढे येईल, पण इतका मनमोकळा, प्रेमळ, ग्रामीण जनतेशी 100% एकरूप झालेला असा कार्यकर्ता मी कधीच पाहिला नाही। एक नमुनेदार कार्यकर्ता आणि जिव्हाळ्याचा मित्र म्हणून मला त्यांची नित्य आठवण राहील। अशा तऱ्हेने चळवळ वाढत होती। माझी मित्रांची संख्याही वाढत होती। नवी जिव्हाळ्याची नाती निर्माण होत होती आणि या सर्व मंतरलेल्या वातावरणात मी कसा बुडून गेलो होतो। या कार्यकर्त्यांपैकी काही लोक माझ्या घरी येत। माझ्या आईशी त्यांच्या ओळखी झाल्या। त्यापैकी काशीनाथ पंत आणि राघवअण्णा या दोन्ही कार्यकर्त्यांवर माझी आई आपल्या मुलासारखेच प्रेम करी। तेही तिला आईच म्हणत। यामुळे आमच्या चळवळीतील कार्यकर्त्यांशी माझी आई आणि योगायोगाने आमचे घर समरस होत गेले। त्यामुळे मला घरची मोठी अडचण पडली नाही। गणपतराव जरी आपले काम करत होते तरी त्यांची आम्हाला सहानुभूती होती आणि एक प्रकारे त्यांना मी जे करतो आहे त्याबद्दल अभिमान वाटत होता। लोकांमध्ये माझ्या वयाच्या मानाने मी बरीच मान्यता पावत होतो। हे पाहून त्यांना आनंदच होत असला पाहिजे असे मला वाटते। या चळवळीत अधिक संघटित असा उठाव झाला तो बिळाशी। हा शिराळे
पेट्यातील वारणेच्या काठचा जो प्रसिद्ध भाग आहे तेथे खऱ्या अर्थाने झाला. श्री बाबूराव चरणकर आणि साथी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिथल्या जवळजवळ 40 गावातील पाटील मंडळींनी सरकारी नोकरीचे राजीनामे दिले. जंगल सत्याग्रह फार मोठ्या प्रमाणावर झाला आणि एका अर्थाने त्या भागातील ब्रिटिश सरकारचा अंमल संपला अशी परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांना त्या भागामध्ये मोकळ्या मनाने हिंडताही येईना. सरकारी प्रसिद्धीप्रमाणे 82चे बंड असे त्याला नाव दिले गेले. ते काही सशस्त्र बंड नव्हते. लोकांनी शांततेचा अवलंब करून सरकारशी सहकार्य करायचे नाही असे ठरवले होते. ब्रिटिश राज्याचा जो कारभार चालत होता त्याची खूबी ही होती की त्यांनी लोकांच्या मनात त्यांच्या सत्तेबद्दल एक प्रकारचे भय निर्माण केले होते आणि खेड्यापाड्यातून पाटील, तलाठी आणि पोलीस यांच्या सहकार्याने त्यांनी आपल्या राज्याचा डोलारा उभा केला होता. 82 परिसरातील त्या 40-50 गावात राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने एक वेगळेच वातावरण निर्माण झाले. पाटील तलाठ्यांना लोकांचे सहकार्य मिळेना म्हणून त्यांनी राजीनामे दिले होते. आम्हा चळवळीत काम करणाऱ्यांनाही हे एक अनोखे चित्र होते. तलवारीशिवाय राज्य कसे मिळणार असा जो प्रश्न विचारला जात होता त्याला हे खास उत्तर होते असे म्हटले तरी चालेल. जनआंदोलनातून एकदा काही नवी शक्ती निर्माण केली व सरकारला असलेल्या सहकार्याचा हात काढून घेतला की राज्य कोलमडू शकते. हा तर गांधीजींच्या असहकाराचा मूलमंत्र होता आणि त्याचे येथे प्रात्यक्षिक चालू होते. आमच्या जिल्ह्यामध्ये 82 भागात घडलेल्या या प्रयोगाचा जनमानसावर फार मोठा प्रभाव पडला आणि कायदेभंगाच्या चळवळीला उत्तेजनच मिळाले. सरकारी प्रचारातून त्याला बंड हे नाव अशासाठी दिले गेले की त्यामुळे तेथील जनतेवर अत्याचार करायला सरकारला पुढे सबब मिळावे आणि शेवटी घडलेही तसेच. सातारा जिल्ह्याच्या बाहेरचे शेकडो पोलीस त्या भागामध्ये पाठवले गेले. गावागावातून पोलिसांनी लोकांना दमदाटी देऊन भयभीत करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या घरात शिरून त्यांना मारहाणी करायचाही उपद्व्याप केला. नाही म्हटले तरी अशा संघटित पोलीस अत्याचाराचा लोकांच्या मनावर भीतीदायक परिणाम होतोच. ते तेथेही घडले. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची बातमी मात्र सरकारने प्रसिद्ध होऊ दिली नाही. तेथले काही कार्यकर्ते अधूनमधून कराड साताराला येत असत. त्यांच्याकडून ह्या हकीकती समजू लागल्या. श्री चरणकर आणि त्यांचे सहकारी यांना पकडून तुरुंगात ठेवून दिले होते. इतर भागाशी त्या लोकांचा संबंध तोडला होता. त्यामुळे आमच्या जिल्ह्यातील पुढाऱ्यांच्या मनात त्या भागातील लोकांच्या विषयी चिंता निर्माण झाली. 15 दिवस जाऊ दिल्यानंतर यासंबंधी काहीतरी केले पाहिजे याचा विचार करण्यासाठी कराडला श्री पांडुअण्णा शिराळकर यांच्या माडीवर निवडक कार्यकर्त्यांची बैठक झाली. सातारहून आलेल्या एका वकिलांनी 82च्या भागातील दडपशाहीची सर्व वस्तुस्थिती सांगून एक गंभीर चित्र उभे केले. तेथल्या लोकांना दिलासा देण्यासाठी व आपण त्यांच्याबरोबर आहोत हे दाखविण्यासाठी कुणीतरी प्रत्यक्ष त्या भागात जाऊन आले पाहिजे असे सुचविले. सूचना रास्त होती आणि त्याचा विचार कार्यकर्त्यातच सुरू झाला. त्यातून अशी कल्पना निघाली की 2 तरुण कार्यकर्त्यांना त्या भागात पाठवावे आणि शक्य झाले तर 82मध्ये त्यांनी एक सभा घ्यावी. कार्यकर्ते कोण असावेत अशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा राघुअण्णा लिमये आणि मी अशी दोघांनी जायची तयारी दाखविली. आमच्या पुढाऱ्यांचा पुढचा प्रश्न सुटला आणि आमच्या भेटीचा तपशील आम्हीच ठरवून काय झाले त्याचा रिपोर्ट जिल्ह्याच्या वरिष्ठांना कळवावा असा निर्णय झाला. 4 दिवसांच्या आत राघुअण्णा लिमये आणि मी 82च्या भागात जाण्यासाठी एका सकाळी निघालो. आम्हाला आमच्या प्रवासासाठी व इतर खर्चासाठी काही थोडे पैसे दिले होते. 1-2 दिवस पुरेल एवढे खाण्याचे साहित्य जवळ घेऊन आम्ही निघालो होतो. कराड ते पेठनाका हा प्रवास आम्ही सर्व्हिस मोटारने केला व तेथे उतरलो. नेहमीच्या रस्त्याने 82पर्यंत जाणे आम्हाला शक्य नव्हते.
तेव्हा पेठपासून बिळाशी हा प्रवास आम्हाला मधल्या वाटेने करावा लागणार होता. आम्ही कोण आहोत आणि कुठे चाललो आहोत याची माहिती कुणालाच द्यायची नव्हती. पण त्या भागातल्या काही कार्यकर्त्यांची नावे व त्यांना विश्वास पटेल असा परवलीचा शब्द आमच्याजवळ दिला गेला होता. या सर्व शिदोरीवर आमची बिळाशीची यात्रा आम्ही करणार होतो. पेठपासून मधल्या आडरस्त्याने 4-2 डोंगर ओलांडून बिळाशीला पोहोचायचे होते. त्याप्रमाणे आम्ही आमचा प्रवास सुरू केला. मधल्या वाटेने निदान 30-35 मैलांचा हा प्रवास होता. मला चालण्याची सवय चांगली होती. राघवन्ना तर एकदम तगडा तरुण. आमच्या जोडीमध्ये ज्येष्ठ म्हणून तेच वरिष्ठ होते. या 2 माणसांच्या सेनेचे ते सेनापती होते. मी सैनिक होतो. ते सांगतील त्याप्रमाणेच मी वागायचे असे आमचे ठरले होते. आम्ही पेठहून दुपारी 11 वाजता निघालो, पण संध्याकाळी वाटेत एका ठिकाणी मुक्काम करायचा ठरले. दिलेल्या माहितीप्रमाणे ओळखीच्या माणसाची गाठ घेतली व आमची निवासाची व्यवस्था झाली. खाण्यासाठी आमच्याजवळ आमचे साहित्य ठेवले होते, त्यामुळे आम्हाला कुणाजवळ काही मागावे लागले नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून लवकर प्रवासाला सुरुवात केली आणि दिवसभर डोंगराचा चढ उतार करत करत संध्याकाळच्या सुमारास बिलाशीचे जवळ डोंगराच्या अलीकडच्या बाजूला असलेले मंगळूर म्हणून गाव आहे, त्या गावाच्या सीमेपाशी आलो. अजून दिवस मावळायचा होता, म्हणून काही काळ रस्त्याच्या पायवाटेच्या बाजूला असलेल्या एका शेतात बसून वेळ काढला. अंधार पडल्यानंतर मंगरूळ गावात प्रवेश केला. आम्हाला दिलेल्या सूचनेप्रमाणे तेथील श्री देशपांडे नावाच्या जमीनदाराच्या घरी आम्हाला जायचे होते. दिवे लागणी झाल्यानंतर आम्ही चौकशी करत देशपांड्यांच्या घराकडे निघालो, परंतु जास्त चौकशी करणे धोक्याचे होते. गाव तर लहानसे, देशपांड्यांचा वाडा तसा ओळखण्यासारखा मोठा होता. आम्ही त्यांच्या दाराशी पोहोचलो. राघवन्नांनी त्या दारावर टकटक करून आवाज दिला. बराच वेळ काही उत्तर येईना, त्यामुळे आम्हाला थांबावे लागले. पुन्हा आवाज केला तेव्हा दरवाजापाशी येऊन कोणीतरी आतून विचारले, कोण आहे? राघवन्नांनी त्यांना दिला होता तो खुनेचा शब्द उच्चारला आणि आम्ही सातारहून आलो आहोत असे सांगितले. तो खुनेचा शब्द ओळखून सावकाशीने दरवाजा उघडला गेला आणि मंद जळणारा कंदील हातात धरून उभे राहिलेले देशपांडे यांचे दर्शन आम्हाला झाले. आम्ही दोघेही त्यांना नवखेच होतो. त्यांनी कंदील वर करून आमचे चेहरे न्याहाळले आणि त्यांची खात्री पटली की आम्ही कोणी पोलिसांचे लोक नाही. त्यांच्या चेहऱ्यावर हसू जमून आले. त्यांनी मोठ्या प्रेमाने आत या म्हणून सांगितले. आम्ही दिवसभर असे थकून गेलो होतो की त्यामुळे हे स्वागत मोठे उत्तेजनकारक वाटले. वाड्याच्या ओसरीवर जाऊन आम्ही बसलो. देशपांडे यांनी आमची व्यवस्था फार उत्तम ठेवली. त्यांच्या चालीरीतीप्रमाणे त्यांनी आम्हाला हातपाय धुवायला गरम पाणी आणून दिले आणि सांगितले, तुम्ही थोडे पडा, थोड्या वेळाने बोलत बसू. आम्ही अर्धा एक तास विश्रांती घेतली आणि नंतर देशपांडे यांना आम्ही कोण, कशासाठी व का आलो याची हकीकत सांगितली. त्यांनी ती शांतपणे ऐकून घेतली आणि आम्हाला सांगितले, तुम्ही 1 रात्र थांबा. काय करायचे ते मी तुम्हाला उद्या सकाळी सांगेन. रात्री जेवणानंतर दिवसभराच्या थकव्यामुळे आम्हाला गाढ झोप आली. सकाळच्या प्रहरी उठल्यानंतर देशपांड्यांनी आम्हाला सांगितले, आज दिवसभर अधूनमधून या भागातील प्रमुख कार्यकर्ते एकटे-दुकटे येऊन तुम्हाला भेटून जातील. तुम्ही त्यांना धीर द्या. चळवळीतील सगळ्यांचा पाठिंबा त्यांच्या पाठीमागे आहे असे त्यांना आश्वासन द्या. निदान 10-20 गावाची माणसे तुम्हाला भेटून जातील. सायंकाळी मात्र येथून मुक्काम हलवा. मंगळूरचा डोंगर ओलांडून पलीकडे गेले म्हणजे ताबडतोब बिळाशी लागते. तेथे जाऊन जाहीर घोषणा देऊन छोटीशी सभा भरवता येते का पाहायचे. मात्र हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. तेथे तुमची सभा व्हावी अशी थोडीफार मदत मी करेन, पण तेथे प्रत्यक्ष सभा कशी करायची हे तुमच्या हुशारीवर अवलंबून आहे. त्या गावात पोलिसांचा कडक पहारा आहे. चळवळ्यांच्यावरती त्यांची नजर राखून असते, तेव्हा सभा होणे काहीसे कठीण आहे.
शक्यता जास्तही आहे की तुम्ही कदाचित बिळाशीमध्ये पकडले जाल. आमची सर्व गोष्टींची तयारी होती, त्यामुळे आम्ही त्याला होकार दिला. ठरल्याप्रमाणे तास अर्ध्या तासांच्या अंतराने निरनिराळ्या गावची शेतकरी मंडळी 2-3-2-3च्या तुकडीने येऊन आम्हाला भेटू लागली. लोकांवर झालेल्या अत्याचारामुळे ती माणसे चिडलेली होती, पण घाबरलेली नव्हती. हे पाहून आम्हाला फार हुरूप आला. जनतेची चळवळ उभी करायची म्हणजे तिला निर्भय करावे लागते आणि ही चिवट माणसे पाहून आम्हाला इतिहास काळातील मावळ्यांची आठवण झाली. शिवाजी महाराजांच्या काळातील या डोंगराळ भागातील लोक असेच लढले असतील, असे चित्र आमच्या डोळ्यांपुढे येऊन गेले आणि त्या लोकांबद्दल आदर वाटला. निदान 10 गावची माणसे आम्हाला भेटून गेली. आम्ही त्यांना आश्वासन देत होतो, तुमच्या संकटाची जिल्ह्याला व राज्याला कल्पना आहे. तुमच्या बिळाशीचे नाव सर्व राज्यभर प्रख्यात झाले आहे. सर्व जनतेला तुमच्याबद्दल आदर आहे. तुम्ही एकाकी आहात असे वाटून घेऊ नका. तुमची निर्भयता कायम ठेवा आणि या वातावरणात कोठे ढिलाई होईल अशी गोष्ट होऊ देऊ नका. पोलिसांच्या अत्याचाराबद्दल या लोकांना चीड होती. आम्ही त्यांना समजावित होतो, गांधीजींनी अहिंसेचा मार्ग सांगितला आहे. याला निर्भयतेने आणि धीराने तोंड द्यायला पाहिजे. बरीच काही प्रश्नोत्तरे चर्चा होत होती. परिणामी एक विश्वासाचे आणि धीराचे वातावरण आम्ही या मंडळींमध्ये निर्माण करू शकलो. किंबहुना त्यांच्या वागण्या बोलण्यावरून आम्ही त्या दिवशीच संध्याकाळी बिळाशीला धीटपणे जावे असे आम्हाला तीव्रतेने वाटू लागले. हे लोक येथे इतक्या संकटात राहत असताना निदान आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे आम्ही जाहीर रीतीने प्रकट केले पाहिजे, असे आम्हाला वाटत होते. संध्याकाळ झाली, दिवेलागणी झाली आणि देशपांडे यांचा निरोप घेऊन आम्ही त्यांचा वाडा सोडला. डोंगर ओलांडून बिळाशीच्या हद्दीत शिरायला पाऊल ठेवायला 1.25 तासाचा वेळ होता. आमच्या हातात आमची एक पिशवी होती. बिळाशीपर्यंत रस्ता दाखविण्यासाठी आमच्याबरोबर एक मार्गदर्शक तरुण मुलगा देशपांडे यांनी दिला होता. त्याच्याबरोबर आम्ही आमचा प्रवास सुरू केला. गावात प्रवेश केला तेव्हा सगळीकडे अंधार व नीरव शांतता होती. रातकिड्यांची किरकिर मात्र ऐकू येत होती. आम्ही गावाच्या जवळपास जातो न जातो तोच एक मोठी शीळ ऐकू आली. आम्हाला वाटले पोलिसांना आमच्या येण्याची बातमी लागली असावी, पण आमच्याबरोबरच्या त्या तरुणाने सांगितले, काळजी करू नका, ही पोलिसांची शीळ नाही, ही आपल्या माणसांनी लोकांना दिलेली सूचना आहे.